नागपूरमध्ये ट्रॉली भरून दगड मिळालेले आहेत। दंगल घडवण्याचा सुनियोजित पॅटर्न होता असं निवेदन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेलं आहे। ट्रॉली भरून दगड आणल्याचा हाच व्हिडिओ सामच्या हाती लागलाय। मोठ्या प्रमाणात दगड तसेच शस्त्र जमा करण्यात आली होती अशी माहिती फडणवीसांनी दिलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेमध्ये बोलताना काही प्रश्न उपस्थित केलेत। ट्रक भरून दगड, पेट्रोल बॉम्ब आणि इतर घातक शस्त्र वेळेवर कुठून आली? हा नियोजनपूर्व कट आहे। एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्यासाठी आखलं गेलेलं हे षडयंत्र आहे असा दावा एकनाथ शिंदेंनी केलेला आहे। औरंगजेबाची कबर पूर्वीच हटवायला हवी होती। कबर काढण्याच्या आंदोलनाला आमचं समर्थन असल्याचं महंत रामगिरी महाराजांनी म्हटलेलं आहे। औरंगजेब हा क्रूर प्रशासक होता। त्यानं मंदिरं पाडून मस्जिदी बांधल्या, त्यामुळे त्याची कबर हटवायला हवी असं विधान रामगिरी महाराजांनी केलेलं आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नागपुरातील जाळपोळ प्रकरणावर भूमिका मांडण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने पत्रकार परिषद घेतली। त्यामध्ये त्यांनी ज्या लोकांचा हिंसाचारात सहभाग होता त्यांची संपत्ती जप्त करून नुकसान झालेल्या लोकांची भरपाई करावी अशी मागणी केलेली आहे।